नमस्कार मंडळी, मी संध्या जपरे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या कार्यक्रमांमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण भागवत कथा पुराणाला सुरुवात केलेली आहे. आज भागवत कथा पुराण एपिसोड 10 याला मी सुरुवात करत आहे. या एपिसोडमध्ये आपण काय बघणार आहोत ते आपण जाणून घेऊया. आपण दितीची गर्भधारणा आणि हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा जन्म याबद्दल आपण जाणून घेऊ. कर्दम ऋषी आणि देवाहुती यांच्या लग्नाबद्दलची सगळी जी मंगल व्यवस्था केली गेली ती आपण जाणून घेऊ. कपिल महर्षींचा जन्म त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ. तसंच बरंच काही आपण जाणून घेणार आहोत. भागवत कथा पुराण एपिसोड 10 तृतीय स्कंद भाग 2 याला मी आता सुरुवात करते. प्रथम मंगलाचरण म्हणून मी सुरुवात करते. श्रीमं महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतास्मताम्. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्वित पाणिं मंडनं मंडदानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. आदो देवकी देवी गर्भजननं गोपी गृहे वर्धनं. मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं. कंसच्छेदन कौरवादिहननं कुंती तनूजावनं. एतद्भागवतं पुराण कथितं श्रीकृष्ण लीलामृतं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भागवत कथा पुराण एपिसोड 10 तृतीय स्कंद भाग 2. तृतीय स्कंदाचा विषय आहे सर्ग म्हणजे सृष्टी. एकदा दक्षाची मुलगी दिती, बर का. दक्ष कोण? तर दक्ष हा प्रजापती आहे आणि ब्रह्मदेवाचा तो पुत्र आहे. दिती ही त्यांची कन्या आहे. एकदा दक्षाची मुलगी दिती हिने पुत्रप्राप्तीच्या इच्छेनं, बर का, पुत्रप्राप्तीच्या इच्छेनं कामातुर होऊन संध्याकाळच्या वेळेलाच आपले पती कश्यप महर्षींच्या सहवासासाठी तिने अपेक्षा केली. त्यावेळेला कश्यप ऋषी अग्निशाळेमध्ये ध्यानधारणा करत होते. कश्यप ऋषी त्यांनी तिला समजावलं की मी तुझी इच्छा पूर्ण करीन, पण आत्ताची ही संध्याकाळची वेळ जी आहे ती त्यासाठी योग्य नाही. या तिन्ही सांजेच्या वेळेला भगवान शिवशंकर भूत प्रेत इत्यादी त्यांच्या गणांबरोबर आपल्या गणांना घेऊन नंदीवर बसून ते फिरत असतात. ते आपल्या सूर्य चंद्र अग्निरूप डोळ्यांनी सगळीकडे बघत असतात. ही वेळ अत्यंत भयंकर अशी समजली जाते. त्यामुळे तू धीर धर, आता या वेळेला हा विषय काढू नकोस. परंतु तरी सुद्धा दिती आग्रहाला पेटली आणि तिच्या समोर त्यांना तिचा हट्ट पूर्ण करावा लागला. परंतु काही काळ गेल्यानंतर दितीला तिच्या या कृत्याची भयंकर लाज वाटू लागली आणि ती कश्यप महर्षींकडे गेली आणि ती
क्षमा याचना करू लागली. तेव्हा कश्यप महर्षी तिला म्हणाले की मी तुला समजावून सांगत होतो की तिन्ही सांजेची वेळ ही योग्य नाही, पण तू माझं ऐकलं नाहीस आणि देवतांचा तू अपमान केलास. त्यामुळे तुझ्या पोटी आता असुर हे जन्म घेतील आणि ते भयंकर असतील, ते अत्याचार करतील. शेवटी नाईलाजानं भगवान श्रीकृष्णांना त्यांचं पारिपत्य करण्यासाठी यावं लागेल. परंतु तुला आपल्या कर्मांबद्दल लाज वाटू लागली आहे, पश्चाताप तुला झालाय, म्हणून तुझ्या एका पुत्राच्या पोटी, तिला जुळी होणार होती, एका पुत्राच्या पोटी भगवत भक्त याचा जन्म होईल. दितीने आपल्या पुत्रांपासून देवांना कष्ट होतील या भीतीने तो गर्भ 100 वर्ष तिनं आपल्या पोटामध्ये ठेवला. त्या गर्भस्थ तेजामुळे बर का, त्या गर्भस्थ तेजामुळे सर्वत्र अंधकार होऊ लागला आणि देव ब्रह्मदेवांना विनंती करू लागली की या अंधकारापासून आम्हाला वाचवा, हा अंधकार तुम्ही नष्ट करा. त्यांना ते विनंती करू लागले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की माझे मानसपुत्र सनत, सनत कुमार हे जे 4 जण हे वैकुंठ लोकी भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेण्यासाठी तिथे गेले असताना त्यांनी वैकुंठाचे 6 दरवाजे त्यांनी पार केले आणि 7व्या दरवाजापाशी जेव्हा ते आले तेव्हा तिथे जय विजय नावाचे देवस्वरूप 2 द्वारपाल तिथे त्या द्वाराशी उभे होते. त्यांनी या 4घांची श्रेष्ठता ओळखली नाही आणि त्यांनी त्यांना आतमध्ये जाऊ दिलं नाही, त्यांना तिथेच अडवलं. त्यामुळे सनत कुमार वगैरे संतप्त झाले आणि त्यांनी विचारलं की तुम्ही आमच्या सारखांच्या ऋषी मुनींची तुम्ही वाट का अडवलीत? तुम्हाला याची शिक्षा म्हणून पृथ्वी लोकावर जन्म घ्यावा लागेल. त्यानंतर थोड्या वेळाने भगवान श्रीकृष्ण आले आणि ते त्या कुमारांना म्हणाले की तुम्ही या 2 द्वारपालांना शिक्षा दिली ते योग्य झालं. त्यांनी ते बरोबर कृत्य केलं नाही. त्यांना आता दैत्य म्हणून जन्माला यावं लागेल. आणि मग 2 जय विजय हे 2 स्वर्गामधून वैकुंठामधून खाली खाली येऊ लागले आणि त्यांनी दितीच्या गर्भामध्ये प्रवेश केला. जय विजय हे मूळचे देवस्वरूप वैकुंठाचे द्वारपाल, परंतु त्यांना दैत्य म्हणून जन्म घ्यावा लागला. एवढंच नाही तर 3 वेळा त्यांचा जन्म झाला. एकदा पहिला हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू दितीच्या पोटी जन्म झाला, त्यानंतर रावण आणि कुंभकर्ण आणि त्यानंतर शिशुपाल आणि दंतवक्र म्हणून त्यांना जन्म घ्यावा लागला. दितीच्या गर्भामध्ये ते आतमध्ये शिरले आणि त्यानंतर दितीनं हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या 2 दैत्यांना जन्म दिला. दोघे अतिशय शक्तिशाली होते. दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं, परंतु प्रजेवर ते अत्याचार करत असत. बघता बघता एकदा हिरण्याक्ष स्वर्गाला सुद्धा मिळवण्यासाठी बर का, त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी हिरण्याक्ष युद्धासाठी स्वर्गामध्ये जाऊन पोचला. त्याचे ते प्रचंड मानसिक आणि शारीरिक बल बघून देव सुद्धा अगदी घाबरून गेले आणि मग त्यानंतर त्यांना घाबरवून हिरण्याक्ष समुद्रामध्ये पाण्यात शिरला. तिथे बराच वेळ तो समुद्रामध्ये होता. तिकडे फिरत फिरत तो वरुणाची राजधानी विभावरी या विभावरी पुरीमध्ये त्यानं प्रवेश केला. अत्यंत
उन्मत्त झालेला होता तो. आपल्या शक्तीचा त्याला प्रचंड गर्व झालेला होता. त्याला असं वाटलं की आपल्याला कोणीही हरवू शकणार नाही. अत्यंत तुच्छतेनं त्यानं वरुण देवतेला तो सामोरा गेला आणि म्हणाला, तुझ्यामध्ये जर काही हिंमत असेल तर माझ्याशी तू युद्ध करून दाखव. वरुणानं हेरलं की त्याचा जो उन्मत्तपणा आहे तो केवळ आणि केवळ भगवानच त्याचा नष्ट करू शकतील. त्यामुळे त्यानं सांगितलं, नाही नाही, माझ्याशी तुम्ही युद्ध करू नका. साक्षात भगवान श्रीकृष्ण तुमच्याशी अवतार घेऊन तुमच्याशी युद्ध करतील आणि तुम्हाला हरवतील. तेव्हा ते ऐकल्यानंतर हिरण्याक्ष भगवानांचा शोध घेण्यासाठी ते रसातळाला गेले. तर तिथे त्याला असं दिसलं की रसातळाला जी पृथ्वी जाऊन पोचली होती तिला वराह अवतार घेऊन, बर का, वराह अवतार घेऊन भगवान आपल्या दाढेवर पृथ्वीला ठेवून त्यांनी तिला वर आणलं आणि भूलोकामध्ये तिला सुस्थित केलं. हिरण्याक्ष ते बघून अत्यंत चिडला आणि म्हणाला, ब्रह्मदेवानं मला पृथ्वीलोक दिलेला आहे, तुम्ही हिला रसातळामध्येच खाली ठेवा, वरती स्थित करू नका. परंतु अर्थातच भगवंतांनी काही त्याचं म्हणणं ऐकलं नाही. त्या दोघांमध्ये युद्ध झालं आणि भगवंतांनी हिरण्याक्षाचा वध केला, त्याचा पराभव केला. आता पुढची भागवतातली कथा आपण बघूया. ब्रह्मदेवानं कर्दम महर्षींना आज्ञा केली की तुम्ही प्रजोत्पत्ती करावी. तेव्हा कर्दम ऋषींनी त्यांची आज्ञा मान्य केली आणि सरस्वती नदीच्या काठावर, बर का, सरस्वती नदीच्या काठावर बिंदुसार तीर्थक्षेत्री त्यांनी 10,000 वर्ष तपश्चर्या केली. तेव्हा त्यांच्या कठोर तपस्येनं भगवान त्यांच्यावर प्रसन्न झाले, त्यांना दर्शन दिलं आणि ते म्हणाले की आता 2 दिवसांनी, बर का, 2 दिवसांनी प्रजापती पुत्र सम्राट स्वयंभुव मनू प्रत्यक्ष तुझ्या आश्रमात येणार आहे. त्याच्याबरोबर त्याची महाराणी शतरूपा ही सुद्धा येणार आहे. कन्या, त्यांची कन्या जी देवाहुती आहे तिच्याशी तू विवाह करणं योग्य आहे असं मला वाटतं. तेव्हा त्यांच्या कन्येशी तू विवाह करावा असं मी तुला सांगतो. त्यानंतर तुम्हाला 9 कन्या आणि 1 पुत्र होईल. त्यानंतर तुम्हाला 9 कन्या आणि 1 पुत्र होईल. तुझ्या पुत्राच्या रूपानं, मीच अंश रूपानं सांख्यशास्त्राचं निवेदन करण्यासाठी कपिल म्हणून तो अवतार घेईन. आणि मग त्याप्रमाणे स्वयंभुव मनू आश्रमामध्ये आला आणि त्याच्या विनंतीला कर्दम महर्षींनी मान्यता दिली आणि देवाहुतीशी त्यांचं लग्न झालं. त्यानंतर त्यांना 9 कन्या झाल्या आणि मग कपिल देवांची प्राप्ती, पुत्रदेवाची प्राप्ती त्यांना झाली. ते जाणून होते की कपिलाच्या रूपाने भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतलेला आहे. तिसऱ्या स्कंदाचा विषय आहे सृष्टी किंवा सृष्टी रचना. ही प्रचंड प्रकृती, ब्रह्मांड हा त्याचा विषय आहे. तर त्या संदर्भात आपण भगवद्गीतेतील अध्याय 15वा पुरुषोत्तम योग
हा थोडक्यात आपण बघूया. त्यामध्ये संसार वृक्षाला ब्रह्मवृक्ष असं मानलं गेलेलं आहे. हा ब्रह्मवृक्ष जो आहे तो संसार वृक्ष आहे. म्हणजे संसार म्हणजे केवळ मुलाबाळांचा संसार एवढाच त्याचा अर्थ नाही, तर हा ब्रह्मवृक्ष म्हणजे पृथ्वीचा पसारा, ब्रह्मांडाचा साक्षात सगळा प्रसारा, सगळी सृष्टी त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. पुरुषोत्तम योग या 15व्या अध्यायामध्ये या सृष्टीचं वर्णन करण्यासाठी पहिला श्लोक जो आहे तो असा आलेला आहे. मूळ एक वर आहे, शाखा त्याच्या खाली आहे. कसा आहे हा वृक्ष? तर ज्याचं मूळ हे वरती आहे आणि शाखा त्याच्या खाली आलेल्या आहेत. जो वृक्ष अव्यय म्हणजे कधीही नाश न पावणारा असा वृक्ष आहे. छंदांसी म्हणजे वेद ही त्याची पानं आहेत. असे ज्या अश्वत्थ वृक्षाचं वर्णन केलं जातं तो वृक्ष म्हणजे सृष्टी रूप वृक्ष ज्यानं जाणला तो खरा वेदवत्ता आहे. हा ब्रह्मवृक्ष म्हणजे संसार वृक्ष. संसाराचा अर्थ म्हणजे सगळं जगत, सगळी ब्रह्मांड, सगळी सृष्टी. जसं एका सूक्ष्म बीजापासून भव्य वृक्ष निर्माण होतो त्याचप्रमाणे अव्यक्त ईश्वरापासून हा सृष्टी रूप असा प्रचंड वृक्ष निर्माण झालेला आहे. या संसार वृक्षाबद्दल काही कल्पना भगवद्गीतेमध्ये मांडल्या गेलेल्या आहेत. ऋग्वेदामध्ये त्याचं वर्णन असं केलंय की वरुणाच्या लोकी एक वृक्ष असून, बर का, वरुणाच्या लोकी एक वृक्ष असून त्याच्या किरणांचं मूळ वरती आहे. हा वृक्ष कसा वेगळा आहे, मूळ वरती आहे. का? कारण परमेश्वर स्वर्गामध्ये असतो, वरती असतो आणि परमेश्वर हे या संसार वृक्षाचं मूळ बीज आहे. त्यामुळे बीज वरती, मूळ वरती आणि त्याच्या फांद्या हा सगळ्या खाली, म्हणजे संसाराचा पसारा, जगताचा पसारा हा सगळा खाली आलेला आहे. वरुणाच्या लोकी एक वृक्ष असून त्याच्या किरणांचे मूळ वरती आहे आणि त्याची किरण म्हणजे फांद्या रूपी किरण वरून खाली पसरतात असं ऋग्वेदामध्ये वर्णन केलं आहे. दुसरं वर्णन असं आहे की यम आणि पितर, बर का, यम आणि पितर ज्या सुपलाक्ष वृक्षावर खाली बसून सहपान करतात तो हा वृक्ष आहे. ज्याच्या अग्रभागी स्वादू पिप्पल असून ज्यावर 2 पक्षी राहतात तो हा वृक्ष आहे. ऋग्वेदामध्ये असं वर्णन आलेलं आहे. याला अश्वत्थ वृक्ष असं का म्हटलेलं आहे? तर पिंपळ या वृक्षाला आरंभी अश्वत्थ म्हणत असत आणि अश्वत्थचा अर्थ काय होतो? अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या आणि थ म्हणजे टिकणारा. जो उद्या सुद्धा टिकणारा नाही, सांकेतिक अर्थानं जो उद्या सुद्धा टिकणारा नाही म्हणजे संसार जरी भव्य असला तरी तो विनाशी आहे, क्षणभंगुर आहे, या अर्थानं त्याला अश्वत्थ वृक्ष म्हटलेला आहे. परमेश्वर वर स्वर्गामध्ये असून त्याच्यापासून निर्माण झालेला हा जगत वृक्ष किंवा सृष्टी वृक्ष हा खाली आलेला आहे, मनुष्य लोकी आलेला आहे. त्यामुळे ह्याला अश्वत्थ म्हटलेलं आहे.
अश्वत्थच्या पानांशी तुलना ही ऋग्वेदामधील ऋचांशी केलेली आहे. ही ऋचांप्रमाणे ही जी पानं आहेत ती सदा सळसळती आहेत, ती जीवनाचं प्रतीक मानली गेलेली आहेत. या वृक्षाला पानांची लयबद्ध सळसळ आहे. ती सळसळ म्हणजे जीवनाचं प्रतीक मानलं गेलं आहे. त्याचं आयुर्मान प्रदीर्घ आहे. छंद म्हणजे वेद आणि वेद म्हणजे जाणून घेणं. असा हा सृष्टीरूपी ब्रह्मांड रूपी वृक्ष, ज्याची मुळं वरती आणि त्याची पानं फांद्या खाली, असा हा संसार सृष्टीरूप ब्रह्मांड रूप असा हा वृक्ष आहे. आणि त्या वृक्षाला जाणणाऱ्या साधकाला वेदवत्ता असं म्हटलं जातं. तर असा हा तृतीय स्कंद सृष्टीचं वर्णन करतो. एपिसोडचा शेवट करण्यापूर्वी मी एका संत कवयित्रीची कथा तुम्हाला सांगू इच्छिते. संत लल्लेश्वरी, काश्मीर मधील प्रख्यात संत कवयित्री. तिचा जन्म 1320 साली झाला आणि मृत्यू 1392 साली झाला. पांढरेठण या गावी काश्मीरमध्ये तिचा जन्म झाला. बालपणीचे तिचे गुरु सिद्ध श्रीकंठ हे होते आणि अगदी तिच्या बालवयापासून भगवान शिवशंकरांची आराधना ती करू लागली. शिवभक्तीचं बीज तिच्यामध्ये अगदी कोवळ्या मनामध्ये ते रुजलं गेलं. वयाच्या 8व्या वर्षी त्यावेळच्या परंपरेप्रमाणे तिचं लग्न करून देण्यात आलं. परंतु सासरी तिचा अगदी प्रचंड छळ झाला. तिची सासू आणि तिचा नवरा तिला मारत असत, तिचे हाल करत असत. परंतु लल्लेश्वरी ही जन्मताच अतिशय वेगळी अशी स्त्री होती. ती सुखदुःखांच्या अतीत गेलेली होती आणि शिवभक्तीच्या ध्यान धारणेमध्ये ती सदैव मग्न असे. घरामधली सगळी कामं करताना सुद्धा तिचे एकीकडे मनातल्या मनात भगवत स्मरण हे चिंतन हे चालू असे. ती रोज नदीच्या काठी कपडे धुवायला जात असे. तेव्हा कपडे धुवून झाले की ती पोहत समोरच्या काठावर जाई. बर का, पोहत समोरच्या काठावर ती जात असे. तिथे एक छानस असं शांत प्रसन्न असं भगवान शिवशंकरांचं मंदिर होतं. तिथे ती थोडा वेळ तिथे बसत असे, शांतपणे ध्यानधारणा करे आणि मग पुन्हा परत अलीकडच्या काठावर म्हणजे संसारामध्ये जाऊन पोचत असे. जेव्हा तिच्या नवऱ्याला हे समजलं की रोज लल्लेश्वरी समोर थोडा वेळ जाते, तेव्हा झालं, त्याचं पित्त खवळलं, प्रचंड राग आला त्याला. आणि एके दिवशी तो नदीच्या किनारी चुपचाप गेला. त्यानं बघितलं लल्लेश्वरी समोरच्या काठावरनं पोहत इथे आली. ते त्यानं बघितलं. त्याचा संताप अगदी अनावर झाला आणि ती किनाऱ्यावर पोचताच, बर का, ती किनाऱ्यावर पोचताच काहीही तिला प्रश्न न विचारता, चौकशी न करता, तिला सगळ्या इतर लोकांच्या देखत त्यानं काठीनं जोरानं मारायला सुरुवात केली. लल्लेश्वरीला मार खाणं हे नित्याचंच होतं. पण आज तर तिच्या नवऱ्यानं अगदी कमाल केली. ती सगळ्या लोकांच्या मध्ये त्यानं तिला मारायला सुरुवात केली.
मान अपमान वाटून घेण्याचा लल्लेश्वरीजवळ काही प्रश्नच नव्हता, कारण त्या सगळ्या द्वंद्वांच्या ती पलीकडे गेलेली होती. परंतु झालं काय, त्या दिवशी एक मोठं विलक्षण घडलं. तिला मार 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 मारत असताना लल्लेश्वरीच्या कपाळावरील, डोक्यावरील मातीचा घडा जो पाण्यानं भरलेला होता तो फुटला आणि मग तो जो घट होता तो खाली आला. सॉरी. तो मातीचा घडा खाली येऊन फुटला. पण असं आश्चर्य झालं की ते जे पाणी होतं ते तिच्या मस्तकावर बर्फ जमून जमा झाला. ते बघताच तिचा नवरा क्षणभर तिला मारायचं सुद्धा विसरला. आणि त्या क्षणामध्ये लल्लेश्वरीनं एक मोठा क्रांतिकारी निर्णय घेतला. ती आवेगानं एक शब्दही न बोलता परत नदीमध्ये ती गेली आणि पोहत पोहत ती पलीकडच्या तीरावर गेली. आणि तिनं लोकांना, नवऱ्याला ओरडून सांगितलं की माझा आता शोध घेऊ नका, मी आता परत संसारामध्ये परत घरी येणार नाही. असं म्हणून ती पार वेगाने चालत पार पलीकडे दिसेनाशी झाली. संत चारित्र्यामध्ये अशी आश्चर्य कधी कधी सांगितली जातात. मी याचा अर्थ असा घेतला की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कधी ना कधीतरी एक असा क्षण येतो की ज्यामुळे त्याचं जीवन हे अंतर्बाह्य बदलून जातं. लल्लेश्वरीचं सुद्धा त्या क्षणी असंच झालं असेल. नवऱ्याने सगळ्यांच्या देखत मारलं हा अपमान तिच्या खिजगंटीत सुद्धा नव्हता. ते कारण तिच्यासाठी नव्हतं, तर अत्यंत उद्वेगानं तिला मनशांती हवी होती. तिची बालपणापासूनची जी इच्छा होती की तिला ईश्वर प्राप्ती करून घ्यायची होती, ते तिचं जे ध्येय होतं ते तिचं या संसारामध्ये राहून कधीही पूर्ण होणं शक्य नव्हतं. आणि त्या सगळ्यांचा विचारांचा क्षोभ तिच्या मनामध्ये दडून राहिलेला होता. तो फक्त एका क्षणाची कुठच्या वाट बघत होता जणू. आणि त्या क्षणी तिनं घरादाराचा त्याग केला आणि ईश्वर प्राप्तीच्या शोधामध्ये तिची शोधयात्रा चालू झाली. लल्लेश्वरीच्या जीवनावर मी लल्ला ही कादंबरी लिहिलेली आहे आणि ती लोकवाङ्मय गृहप्रकाशनने प्रसिद्ध केलेली असून त्याला 3 पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेले आहेत. तर अशा प्रकारे भागवत कथा पुराण एपिसोड 10 मी इथे संपत आहे. हा एपिसोड जरी मी संपत असले तरी भागवताचे अनेक पुढचे एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. एपिसोडची सांगता करण्यापूर्वी मी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती करते की कृपया माझ्या अमृताचे डोही या चॅनलला शेअर करावं, लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे. एपिसोडची सांगता गजरानं मी करत आहे. पुंडलिक वरना हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.
राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। मंगल मूर्ति मोरया। जय जय राम राम कृष्ण हरी। जय जय राम राम कृष्ण हरी। राजा राम कृष्ण हरी। राजा राम कृष्ण हरी हरी। जय जय राम राम कृष्ण हरी। जय जय राम राम कृष्ण हरी हरी। नमस्कार।